चला प्रार्थना करूया. Father, we come to you this morning. पिता, मी या सकाळी तुझ्या जवळ येतो प्रभूजी, We look to you. आणि तुझ्याकडे पाहतो पिता. Speak to us, O Lord. प्रभू आमच्याशी बोल. You are the God of our strength. प्रभू तू आमचा देव आहे ज्याच्यापासून आम्हाला सामर्थ्य मिळते. You are the God of everything. तू सर्व सृष्टीचा देव आहे प्रभू. You are the reason for all celebration, O Lord. आणि प्रभू तूच कारण आहे प्रत्येक उत्साहाचं. Lord, speak, touch every heart. प्रभू बोल आणि प्रत्येक हृदयाला तू स्पर्श कर. Let them not go empty-handed. Let प्रभू- them be filled with the power of the Holy Spirit. प्रभू आम्ही इथून रिकाम्या हाताने न जाता प्रभू तर तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जावं असं कर. Let them take your word. Let them take your seed. आणि प्रभू तुझं वचन आम्ही घ्यावं, जे बीज तू आम्हाला आमच्यामध्ये रोवत आहे ते घेऊन आम्ही जावं. So let them bear fruit and bear witness in this world, O Lord. आणि प्रभू या जगामध्ये आम्ही जे काही करतो प्रभू त्यामध्ये फलप्राप्ती असं होऊ दे. In Jesus' mighty name we ask, Father. येशूच्या Amen. नावात मागतो म्हणून ऐक पिता. आमेन. The last month of the year 2024, आणि 2024चा हा शेवटचा महिना आहे. the month of hope, the month of joy, the month of celebration, the month of singing. आणि हा महिना जो आहे आनंदाचा महिना आहे, उत्साहाचा महिना आहे आणि आपल्याला आनंद साजरा करण्याचा महिना आहे, गीत गाण्यांचा महिना आहे हा. So everyone, there is an excitement in our hearts. आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक मोठा उत्साह असतो या महिन्यामध्ये. That the 11 months have gone, some things are still not accomplished, it's not completed, but still there is one more month. आणि गेले 11 महिन्यामध्ये काही अशा गोष्टी असतात ते पूर्ण झालेल्या नसतात, पण हा डिसेंबर महिन्यामध्ये तो आपण आशा ठेवतो पूर्ण होण्याची. God works for us. आणि देव आम्हा करता कार्य करतो. So Jesus is the reason for every celebration. आणि प्रत्येक उत्साहाचं जे कारण आहे ते फक्त येशू ख्रिस्तच आहे. Jesus is the hope for every soul. आणि प्रत्येक आत्म्याची जी आशा आहे ना ती येशू ख्रिस्तच आहे. So if we celebrate without Jesus, जर आम्ही येशू ख्रिस्ताविना जर आम्ही साजरा करू, it is like attending a wedding without a groom. आणि असं ते लग्न आहे की तिथं त्याचे नवरा नाहीच आहे तिथं. Like that wedding, anybody has gone? आणि अशा लग्नामध्ये कोणी गेले का? There is so much celebration, lot of things are there, food is there, relatives are there, everything is there, but groom is not there. Is that a wedding? त्या अशा लग्नामध्ये तुम्ही गेला आहे का? तिथे सर्व काही जेवणावळी आहे, सर्व काही सजावट आहे, पण नवरा मुलगाच त्या लग्नामध्ये नाही आहे, तर मग कसं? So if our celebration is without Jesus, is like a wedding without the groom. जर आम्ही येशू ख्रिस्ताविना जर साजरा करत आहोत तर त्या लग्नाप्रमाणेच आहे की जिथं नवरदेवच नाही. So Jesus is a groom, he is a savior, he is a king. So in this, the advent of Christmas, for unto us a child is born, for unto us a son is given. The government shall be upon his shoulder. His name is called the Mighty God, the Wonderful Counselor, the Prince of Peace, the Everlasting Father. आणि हेच काही आहे येशू ख्रिस्ताबद्दल की आम्ही पाहतो की तो आमचा वर आहे आणि तोच राजा आहे आणि तोच आहे जो परमेश्वर आहे ज्याने आम्हाला पुत्र दिलेला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता आहे आणि तो युगानुयुगचा असा देव आहे. Isaiah 9:6. आणि यशाया 9:6 मध्ये जे लिहिलेलं आहे, Put the scripture. तो वचन लावा. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता आहे, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. आमेन. So this is the word for us today. That is the Isaiah, the prophet. He prophesied before the birth of Jesus, 700 years before the birth of Jesus. He prophesied for the people who were in oppression, who were in depression, who were in the darkness. There was no light, there was no hope. So that time, this prophet Isaiah, he prophesied for the people in those time. आणि यशाया जो संदेष्टा आहे, भविष्यकर्ता आहे, तो अशा लोकांसाठी ही भविष्यवाणी सांगतोय जे अंधकारामध्ये आहे, बंधनामध्ये आहे, अशांना तो सांगतोय की ही भविष्यवाणी तो करतो येशू ख्रिस्ताच्या 700 वर्ष अगोदर. So today
this is completed and it stands as a promise for the people in the same आणि condition. आज हे पूर्ण झालेलं आहे आणि त्या देवाच्या लोकांकरता आजवरही ते वचन थांबलेलं आहे. So this is a promise for you and me today, that it is the name that He is a wonderful, He is a counselor, He is a mighty God, He is an everlasting Father, and the Prince of Peace. Is He born in our heart today? Because the relationship of Jesus is personal. आणि हे आज आम्हा करता विश्वास ठेवणाऱ्या सर्व करता आजचं वचन हे आम्हासाठी पण तितकंच आहे की तो अद्भुत मंत्री आहे, समर्थ देव आहे, शांतीचा अधिपती तो आहे. So is Jesus born in our heart today? जर आज आमच्या हृदयामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला He आहे is only a baby. कारण का तो बाळच आहे का अजून, He is only son. का फक्त तो पुत्रच आहे का, He is a wonderful counselor. तो अद्भुत मंत्री आहे का, Is He mighty? आणि तो सर्व समर्थ आहे का, Is He a father? तो पिता आहे का, Is He the Prince of Peace? तो शांतीचा अधिपती आहे का. So He is all in one. आणि ते सर्व काही ते एकामध्येच आहे, ते आमच्या वैयक्तिक जीवनाकरिता आहे का. So today we will be studying about the government of God's kingdom. आणि आज आम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास करणार आहे की देवाच्या राज्याचे जे सरकार आहे ना त्याच्याविषयी. So we all belong to God's kingdom. कारण आम्ही सर्व देवाच्या राज्याशी निगडित आहोत. He is the king of His people. आणि तो त्याच्या लोकांचा राजा आहे. And He is He take care of His people. आणि तो त्याच्या लोकांची काळजी घेणार आहे. So we will see how His government is wonderful in comparison to all the government on the आणि earth. जगामधल्या ज्या सरकार आहेत ना, ज्या सत्ता आहेत त्याच्यापेक्षा देवाची सत्ता, देवाचे सरकार कसं वेगळं आहे. He does such a wonderful and marvelous things that it is surprising, it is amazing in our eyes. We are very happy with the government which Jesus is ruling in our life. आणि हे खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि आपल्या कल्पनांच्या देखील पलीकडे आहे की येशू ख्रिस्त जो आहे तो राजा आहे, तो आणि तो राज्य करणार आहे. The first thing we need to understand about God's kingdom is God is sovereign. आणि पहिली गोष्ट ही देवाच्या राज्यामध्ये समजण्याची म्हणजे देव सर्व गोष्टीवर त्याची सत्ता आहे. देवाची सर्वभाव आहे तो. Sovereign. सार्वभौम. Because there are some many governments which the powers are decentralized. आणि खूप अशी सत्ता आहे जगामध्ये पण त्यांच्याकडे जे सामर्थ्य आहे ते काही थोडक्या प्रमाणामध्ये विखुरलेलं आहे. The reason for decentralization of powers is the people cannot know or cannot understand what is happening in the local area, so the powers are given to the local people so that the administration will go on smoothly. आणि होतं असं काय की या जगाच्या सत्तेमध्ये आपण पाहतो जे विखुरलेलं त्यांची सत्ता आहे त्यांचं विकेंद्रीकरण झाले असल्यामुळे लोकांना वेळोवेळी त्याला सामर्थ्य द्यावं लागतं आणि सांगावं लागतं. पण देवाचं राज्य तसं नाही, देवाची सत्ता या सर्व गोष्टीवर आहे. He is having the total authority, is having the total power, so there is no decentralization of the power. The power of God is sovereign. आणि देवाचं सामर्थ्य इतके आहे की सर्व गोष्टीवर त्याचं सार्वभौमत्व आहे आणि ते विखुरलं नाहीये, तर ते अधिकार ठेवतं, ते सामर्थ्य ठेवतं. He is capable to take control and take authority over any area or any specific region of the earth. आणि जगामधल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तो सामर्थ्य ठेवण्याचा तेवढा तो क्षमता आहे त्याच्यामध्ये. कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, कुठल्याही देशामध्ये असो, त्याचा अधिकार चालतो. He doesn't need any people. आणि त्याला कुठल्या मनुष्याची गरज नाहीये. The other way he needs people for his service, that is different thing. आणि सेवा करण्यासाठी मनुष्याची तर गरज आहे, पण तसं पाहिलं तर सामर्थ्याच्या नुसार त्याला कुठल्या मनुष्याची गरज नाही. Means he does not need help like to see the things. He is so capable. त्याला कोणाची मदतीची गरज नाही, तो सर्वशक्तिमान आहे. So the things what God does is the sovereignty. आणि ह्या सार्वभौम म्हणजे देवाने काय गोष्टी केलेल्या आहेत ते पाहूया आपण. The thing is, next thing what we see is we have direct access with God. There is no other mediator to get into God. आणि इथं पहिली गोष्ट ही आहे की आता आम्हाला देवाकडे जाण्यासाठी कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही, तर
ते डायरेक्ट आम्हाला येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा आमचा थेट संबंध स्थापलेला We आहे. can approach boldly the throne of grace. आणि आम्ही धैर्याने त्या कृपेच्या सिंहासनाकडे जाण्याकडे आता आम्हाला मुभा We can मिळालेली go आहे. to the Father only through Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही पित्याकडे जाऊ शकतो, फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारे. So the second important thing in God's kingdom is He keeps and fulfill the promises what He has done. आणि देवाच्या राज्यामध्ये दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, देव जे अभिवचन देतो ना ते सर्व पूर्ण करतो तो. We all know that He is a promise keeper. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की तो वचन देणारा परमेश्वर आहे आणि तो वचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. Some leaders they say something but they may fail. पण आपण जगामध्ये पाहतो असे अनेक नेते आहेत की ते वचन देतात पण ते पूर्ण करू शकत नाहीत. It is not that they don't want to do or they have some limitations or they have some things which they are not able to fulfill what they have promised. असं नाहीये की ते त्यांच्याकडे इच्छा नाही की जे वचन ते देतात पूर्ण करण्याचे, पण त्यांना काहीतरी लिमिट्स आहेत, त्यांना काही त्या गोष्टी करू शकत नाही, त्यांच्याकडे लिमिटेड सामर्थ्य आहे. But our God keeps promise. Whether heaven and earth will pass away, but His promise never fails. पण आमचा देव असा आहे, तो वचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आकाश पृथ्वी टळेल पण त्याचं वचन कधीही टळणार नाही. He says in Psalms 125 verse 1 that those who trust in the God will not be moved. आणि स्तोत्रसंहिता 125:1 मध्ये सांगतात, जे देवावर विश्वास ठेवतात ते पर्वताप्रमाणे अढळ असतात. They will be strong, they will not move. आणि ते स्थिर असतात, ते हलत नाही किंवा ढळत नाहीत. There may be situations we may fail the examination but we will not be moved, we will stand. We may have problems in our life, we will be shaken but we will not fall. If we fall we rise up again. This is the promise of God to us this morning. आणि आजच्या सकाळी हे देवाचं अभिवचन आहे की जरी आम्ही परिस्थितीमध्ये आम्ही हरलो असेल, आम्ही परीक्षांमध्ये जरी पडलो असेल, पण देवाचं वचन हे आहे की त्या पर्वताप्रमाणे, सियोनाच्या पर्वताप्रमाणे तो आम्हाला अढळ करणारा, स्थिर करणारा परमेश्वर आहे. Children may not listen to us, we will be hurt but we will not move because the Lord is with us. जरी लेकरं आमचं ऐकत नाही, आम्हाला दुखवतात, पण देव आमच्या बरोबर आहे, तो आम्हाला Doctors may give us the negative report, some report which is abnormal. We will not be moved because we trust in God. He is our government. आणि जरी डॉक्टरांनी आपल्याला निगेटिव्ह रिपोर्ट दिला असेल, नकारात्मक गोष्टी सांगितल्या असेल, पण देव आमचा कधी न बदलणारा तो स्थिर असा परमेश्वर He is the doctor of doctors. He is a healer. तो डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य तो आहे, तो आरोग्य देणारा आहे. The third thing about the God's kingdom is His kingdom is eternal. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं राज्य जे आहे ते अनंत कालाचं राज्य आहे. There are देवाचं many kings who come and many kings who go. आणि खूप असे राजे आले आणि गेले ते. There is no contemporary for the God's kingdom. पण देवाच्या राज्याला कुठल्याही प्रकारची लिमिट नाही आहे त्याला. Contemporary means it is like this. तत्कालीन नाही. हा, लिमिट नाही आहे त्याला, Like तात्पुरतं नाही आहे. I will explain about contemporary. Contemporary means like same king living in the same period of time. Like now Shivaji Maharaj. तत्कालीन शब्द आहे, contemporary. Then the other king during the same period, maybe King Akbar. तत्कालीन राजे, तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन हा शब्द means same period, Same two period. kings. एका म्हणजे देशामध्ये दोन राजे कार्य करतात, ते तत्कालीन असे राजे, त्यांची सत्ता तत्कालीन आहे. But our God has no contemporaries. He is everlasting. His kingdom is. आणि आमचा देव जो आहे ना, त्याच्या राज्याला अंत नाही किंवा तो तात्काळ नाही, तो अनंत काळ त्याचं राज्य असणार आहे. Not 5 years, 10 years, 15 years, 20 years, but for everlasting. 5 वर्ष नाही, 10 नाही, 15 नाही, 20 वर्ष नाही, तर अनंत कालाचं त्याचं राज्य आहे. And there is no identity crisis in His kingdom.
आणि त्याच्या राज्यामध्ये त्याची ओळख जी आहे ती कधीच अशी ढासळत नाहीये. Everybody is equal in his kingdom. आणि त्याच्या राज्यामध्ये सर्व लोक जे आहे ते समान आहे, कोणी उच्च नीच नाहीये. So in his kingdom he has some provisions. आणि त्याच्या राज्यामध्ये त्याचा एक पुरवठा आहे. He has some protection. आणि त्याच्याकडे एक सुरक्षा आहे. Because he is mighty. The other name of our God is he's a mighty God. आणि अजून एक आमच्या देवाचं नाव आहे तो सर्वशक्तिमान देव. We the people, we the children, we serve a mighty God. आम्ही जे We त्याचे- need not be afraid of anything which come under the earth. आणि आम्ही जे अशा देवाचे लोक आहे जो सर्वशक्तिमान देव आहे. या पृथ्वी तलावर काही घडू द्या, काही विपरीत गोष्टी घडूया, पण देव आमचा सर्वशक्तिमान परमेश्वर It आहे. says in Psalms 22:9, put the scripture, that how the risk of life is covered from the beginning, from the fetus. Fetus means that small, that huh? when fertilization takes place. Ha. सो तो संहिता 22:9 मध्ये आपण पाहूया की 22:9. 122. No. 22:9. 122 2. 22 ला. परंतु मला तो उदरातून बाहेर आणणारा तूच आहे. मी आपल्या आईच्या अंगावर पीत होतो तेव्हा तू मला तुझ्यावर भाव ठेवण्याची स्मृती. अदर ट्रान्सलेशन म्हणा की ते याच्यामध्ये वेगळं आहे. ते मी पिंड रूपाने It's okay. होतो. This only took me out of the womb. हा. गर्भामध्ये होतो. So the protection starts from the womb. जेव्हा सुरक्षा ही आम्ही जेव्हा गर्भात होतो ना पिंड रूपाने तेव्हा सुरू झालेली आहे. Is there any government who takes protection from the womb? असं कुठलं सरकार आहे का, आपली कुठली सत्ता आहे का ते गर्भामध्येच असताना त्याची सुरक्षा ती घेते आहे का? It may feel natural to us. What child is born? आणि आपण म्हणू शकतो हे नैसर्गिक आहे, काय बाळ जन्मणे हे नैसर्गिक आहे. But it is natural, of course. But it is a divine hand of God on the baby which is born with a purpose on earth. हे नैसर्गिक आहे बाळ जन्मणं, पण देवाचा दैवी हात त्याच्यावर असल्याशिवाय तो पृथ्वी तलावर येऊ शकत नाही. We are not by chance, but we are by the will of God on this आम्ही earth. सहज या पृथ्वीवर आलेलो नाहीये, तर देवाच्या इच्छेने आमचा जन्म या पृथ्वीवर So झालेला आहे. our protection starts from here कारण आमची सुरक्षा आहे ना इथूनच सुरुवात होते and it continues. आणि ही सतत राहते. So when I have heard people speaking like this, many a times I have heard people speaking like this. They say that today we are okay, but what about tomorrow? We don't know. Tomorrow what happens? Next moment what happens? We don't know. This is what I have heard people saying. आणि काय असं आहे की मी ऐकलेलं आहे, लोक असे सतत म्हणतात की आज ठीक आहे हो, पण उद्या काय होईल, पुढच्या क्षणी काय होईल, कोणाला काय ठाऊक Who आहे? knows our future? कोणाला माहित आहे भविष्य? I don't know my future. माझं मला भविष्य माहित नाहीये, But पण the child of God has a future in his hand. आणि देवाचं लेकरू या नात्याने आमचं भविष्य त्याच्या हातामध्ये आहे. This is the greatest difference in the kingdom of God. आणि हे खूप मोठा फरक आहे देवाच्या राज्यामध्ये. I know my future is secure in God's hand. मला माहित आहे माझं भविष्य जे आहे देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. I know that my later days will be more glorious than the former days. आणि येणाऱ्या दिवसामध्ये मला माहित आहे की देव मला गौरवणार आहे, माझे दिवस तो बदलणार आहे. Because he lives, I can face tomorrow. आणि तो जिवंत आहे म्हणून मी पुढच्या भविष्याला मी तोंड देणार आहे. Because he lives, all fear is gone. आणि तो जिवंत आहे म्हणून भय हे निघून जाणार आहे. Because I know he holds my future. आणि मला माहित आहे माझं भविष्य त्याच्या हातामध्ये आहे. Because I know and everything is secure in his hand. आणि मला हे ठाऊक आहे कारण तो आहे म्हणून सर्व काही त्याच्या हातामध्ये सुरक्षित आहे. Today I have one thing, I am blessed with one thing. Tomorrow the same thing I will be having two things. आणि आजच्या सकाळी मी आशीर्वाद झाले की 2 गोष्टीच्या द्वारे. The next day I will be having 3 things. आणि आता उद्या मी 3 गोष्टींनी आशीर्वादित होणार. Why? का? But the people of the world in this government, they will tell that there is no security. The
the diseases may come, I may lose, I may not have anything, but I will not live in that faith. I will live in abundance. आणि लोकांकडे असा विश्वास आहे की उद्याची काही गॅरंटी नाहीये, उद्या कोणाला काय होऊ शकतं, आजारी पडू शकतो, पण मी त्या विश्वासावर विश्वास ठेवत नाही. मी अशा ज्या जिवंत देवावर विश्वास ठेवतो की ज्याचं सुरक्षा त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे, माझं भविष्य त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे. Because he provides me everything. कारण तो माझा सर्व काही पुरवठा He आहे. is promise keeping God and he is a God of increase. आणि तो वचनाची पूर्णता करणारा परमेश्वर आहे आणि तो जो देव आहे तो वाढवणारा देव आहे. You ask one thing, he will give you 10 things. आणि जर तुम्ही एक गोष्ट त्याच्याकडे मागाल तो 10 गोष्टी तुम्हाला देईल. He is like that. आणि तो असा परमेश्वर He आहे, is a loving father. तो प्रेमळ पिता आहे. He is the same yesterday, today and forever. तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. Abraham was a rich man. David was a rich man. आणि अब्राम जो होता श्रीमंत मनुष्य होता, दावीद देखील श्रीमंत मनुष्य होता. Though I walk through the valley of death, I fear no evil. मृत्यूच्या दरीतून मी जात असलो तरी मी अरिष्ठात भिणार He नाही. gives me protection. He तो gives मला me सुरक्षा provision. देतो, तो माझा पुरवठा आहे, तो पुरवठा करतो. If anyone touches me, he will touch the apple of his eye. आणि जर कोणी मला स्पर्श करेल तो देवाच्या बुबुळाला स्पर्श We करणार आहे. have the protection, divine angelic protection upon आम्हाला us. अद्भुत दैवी आम्हाला सुरक्षा आहे. देवाचे दूत आमची निगराणी करतात. Angels are a protection. The blood of Jesus is a protection. देवाचे दूत आमची निगराणी करतात. त्याचं येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सुरक्षा देते. Then the word is our protection. Prayer is our protection. वचन आमची सुरक्षा करते आणि प्रार्थना आमची सुरक्षा We करते. need to understand these things. If we don't understand these things, we perish. We are destroyed. आणि जर ह्या गोष्टी आम्हाला समजण्याची गरज आहे, जर आम्ही ह्या गोष्टी न समजलो ना आमचा नाश होईल याच्यामध्ये. Because with lack of knowledge, the man perishes. आणि ज्ञानाचा अभाव असल्यामुळे शिक्षा मिळते, बायबल सांगतो, मनुष्याचा नाश होतो. So we need to build ourselves. That is, we need to be subject to the king, that he will be taking care of us. आणि जो आमचा राजा आहे तशाप्रमाणे आम्हाला घडवायचा आहे, आमचा विश्वास तसा घडवायचा आहे आम्हाला. So this is the life which he has given. So we need to bear witness on this earth. आणि हेच आहे जे जीवन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, त्याचं साक्षी म्हणून जगण्याचं या पृथ्वी For तलावर. God has not given us the spirit of fear, but of power and of strength and of sound mind. आणि देव आहे जो आम्हाला भयाचा आत्मा दिला नाहीये त्याने, तर सामर्थ्याने, बलाचा आणि संयमाचा आत्मा त्याने आम्हाला दिलेला आहे. What man can do to me? काय मनुष्य माझं काय करणार आहे? He may kill me. आणि शेवट काय तो मला मारून टाकेल. He will kill this body will be destroyed. आणि तो मारेल, हे शरीर हे मरत आहे, मरून जाईल ते शरीर. But the soul will be a testimony. We will stand as a testimony to God. We will be martyrs to God if He permits. आणि हे आत्मा जो आहे ना तो एक साक्षी रूपाने तो देवासमोर थांबेल, देवासाठी शहीद झालेला असा तो थांबेल. So we are the light of the world. We are the salt of this earth. आम्ही ह्या जगाचे प्रकाश आहोत, आम्ही ह्या जगाचे मीठ आहोत. आम्ही Righteousness, peace and joy is the kingdom of God. नीतिमत्व, शांती आणि आनंद हे देवाच्या राज्याचे This आहे. is what we need to take in our hearts this morning. आणि ह्याच्या सकाळी हेच काही आहे ते आम्हाला ग्रहण करायचं देवाकडून. We need to rejoice in the Lord आणि always. देवामध्ये नेहमी आम्हाला आनंद करायचा We आहे. need to rejoice in the Lord. आणि आम्हाला नेहमी देवामध्ये आनंद करायचा Because आहे. we know our future is secure and all the things. He is the King of Kings. He is the everlasting Father and the peace which will never ending peace He has given us. आणि आम्हाला ठाऊक असलं पाहिजे की तो सनातन राजा आहे आणि त्याच्या हातामध्ये आमचं भविष्य आहे. तो सर्व काही चालवणारा Is सामर्थ्य there परमेश्वर any आहे. confusion? Jesus is born. There is peace on earth. आणि आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त जेव्हा जन्मला या पृथ्वी तलावर तेव्हा शांती प्रस्थापित झालेली आहे. So let us take His peace into our heart this morning. चला आपण ती शांती आमच्या हृदयामध्ये किंवा आजच्या सकाळी. Let us thank God for this Christmas gift, Jesus. आणि देवाला धन्यवाद देऊया की या क्रिसमसचं जे भेट आम्हाला येशू ख्रिस्ताच्या Let द्वारे us दिली. thank the light which Jesus has come. Let us thank the word which Jesus has come into our hearts. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे प्रकाश तो आमच्या हृदयामध्ये घेऊन आलेला आहे, जे वचन आमच्या हृदयामध्ये घेऊन आलेलं आहे, त्याबद्दल पिताला आम्ही धन्यवाद देऊया. This is the time of rejoicing. आणि ही वेळ आहे आनंद करण्याची. Let us give thanks to God. आणि चला देवाला धन्यवाद देऊया. Can we just stand and get into the song and we will be happy and make ourselves
submit to the kingdom purpose? आणि काही आपण उभारून ह्या गीतामध्ये आनंद घेऊ शकतो का आणि देवाच्या राज्याचा जो उद्देश आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो. Lyrics